नमस्कार, मी श्रुती. संजीवन वेदा या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण गणेश चतुर्थी विषयी बोलणार आहोत. अश्लेषा ताई आपल्याला त्याची माहिती देतील. नमस्कार सर्वांना. आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे असं श्रुतीने सांगितलंच आहे. आता गणेशोत्सव येतोय, सर्वांना माहिती आहे. मग गणेशोत्सवानिमित्त आपण बऱ्याच गोष्टी घरात तयार करत असतो, नाही का श्रुती? मग आपण या निमित्ताने आपण काय काय करतोय त्या सगळ्याची माहिती घेऊया आज. म्हणजे उदाहरणार्थ सुरुवातीला हरतालिका पूजा असते, मग हरतालिकेचं व्रत करतो आपण. त्या सगळ्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर श्रुती, आपण करतोच की नाही हरतालिकेचा उपवास किंवा व्रत पूजा? हे का करतो माहिती असेलच तुला. मला एक प्रश्न आहे की व्रत आपण सगळे करतो, पण त्याच्या आहाराविषयी जरा तुम्ही सांगू शकाल का? हो, की कसं केलं पाहिजे? ऍक्च्युली हरतालिकेचा जो उपवास केला जातो किंवा व्रत जे केलं जातं ते प्रत्येक स्त्रिया यासाठी करत असतात, जसं शिव पार्वती यांचं नातं आपण मानतो त्यासाठी, तसाच शंकरासारखा आपल्याला वर असावा आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आपण हे व्रत करत असतो. मग या व्रताच्या वेळेला आपण काय काय काळजी घेत असतो की उपवास तर करावा लागतो, कारण हा उपवास दुसऱ्या दिवशी गणपतीच्या पूजनेनंतर सोडला जातो. आता प्रत्येक स्त्रीला हा उपवास जमेलच असं नाही. मग आपण काय करायला पाहिजे? उपवासाच्या वेळेला थोडं थोडं का होईना आहार घेत राहा. अगदी उपवास म्हणजे काहीच नाही, फक्त पाण्यावर मी राहणार असं करू नका. कारण आत्ताचं लाईफस्टाईल आणि पूर्वीच्या काळातलं लाईफस्टाईल किंवा आत्ताचं हवामान यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे उपवासाला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते सगळे पदार्थ अगदी ठरवून सगळं खाऊ नका, बरं का? व्रत म्हणजे एक उपासना असते, म्हणजे एक पूजा असते, ते मनोभावे करा. पण उपवासाला मी काही गोष्टी सांगितल्यात आपल्या उपवासाच्या व्हिडिओमध्ये की प्रत्येक प्रकृती अनुरूप तुम्ही उपवासाला काय काय खायला पाहिजे हे नक्की ऐका. म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही उपवास करा. सर्वात जास्त महत्व द्या ते म्हणजे व्रताला महत्व द्या. हरतालिकेचं व्रत जरूर करावे, कारण ह्याचा फायदा आपल्या आरोग्याला खूप चांगला मिळत असतो. आता खरं म्हणजे आता बघा पाऊस चालू आहे कालपासून, पण ऍक्च्युली बऱ्याचदा भाद्रपद महिन्यामध्ये पाऊस जरा कमी झालेला असतो. अशा वेळेला श्रावण महिना उलटून गेलेला असतो आणि पावसामुळे आपल्याला जो काही त्रास झालेला असतो किंवा पावसामुळे जी काही अग्निमान्यता असते, आपलं अन्नपचन नीट नाही होत असत, या सगळ्या गोष्टींमुळे आपण हा उपवास करायला पाहिजे. म्हणजे आरोग्याला या उपवासाचा फायदा आहे, हो की नाही? कारण आपण उपवास केला तरच आपल्याला आपलं शरीर शुद्ध ठेवायला मदत मिळते. उपवासावरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो आपण बघू शकता. आता आपण गणेश चतुर्थी बद्दल बोलूया. गणेशोत्सव आला म्हटल्यावर सगळीकडे जल्लोष असतो, नाही का? आणि सकाळपासून रेलसेल चालू असते, सगळीकडे पूजा निमित्त आपण काय काय गोष्टी विकत घेत असतो. फुलं विकत घेतो, शमी, पत्र, दुर्वा, सगळ्या गोष्टी आपण जमा करत असतो, नाही का? आता गणपती आला म्हटल्यावरती आपल्या घरात तर बाबा काय विचारायला नको, लहान मुलं तर इतके उत्साही असतात. पण आता गणेशोत्सव आला, गणपती पूजन आलं, गणपती पूजनाच्या वेळेला आपण बरेच पत्री वापरतो, दुर्वा वापरतो. आयुर्वेदात या सगळ्या गोष्टीचं फार महत्व सांगितलेलं आहे. प्रत्येक शमीपत्र म्हणा किंवा तुळस म्हणा, दुर्वा म्हणा, बेलपत्र, ज्या गोष्टी आपण वापरतो ते सगळ्या आपल्या आरोग्याशी निगडीतच असतात. म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो, उत्साह निर्माण होतो, पचनशक्ती सुधारते. म्हणजे मेन काय आहे, सगळीकडे आपण जाऊन जाऊन कुठे जातोय? शेवटी पचनाशी निगडीत गोष्टी जातोय. याचाच अर्थ काय की गणपतीच्या दिवसांमध्ये आपण श्रावणातून भाद्रपद महिन्यात आलेले आहोत. त्यामुळे पावसाळा संपून आपण एक तो विशिष्ट पिरियड मध्ये असतो की जिथे ऋतुकाल चालू असतो, म्हणजे हळूहळू पुढे जाऊन ऋतू बदलणार असतो, पण त्याला वेळ आहे. पण त्या दरम्यान आपण पावसाळ्यात ज्या गोष्टी झालेल्या आहेत शरीरात, त्या सगळ्या गोष्टींवर निवारण आपण करत आहोत. त्यामुळे आपण या गोष्टींचा वापर सुरू करतो. म्हणजे आता याच दिवसात बघ ना, आपण उकडीचे मोदक करतो की नाही? बरोबर. नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक दाखवतो आपण. का बरं? आता तुम्हीच सांगा बरं सर्वांनी, आवडतात की नाही उकडीचे मोदक? मला तर खूप आवडतात, हो की नाही? आणि त्यावर तूप. आता उकडीचे मोदक खाण्यामागचं वैशिष्ट्य काय? उकडीचे मोदक करतो आपण तांदूळाच्या पिठाने. आपण उकड काढतो, उकड काढल्यामुळे पचायला अजून हलके होतात मोदक. दुसरी गोष्ट, आपण त्याच्यात गुळ वापरतो, गुळ वापरल्यामुळे रक्त शुद्ध होते.
आणि मेन म्हणजे पोषण मिळतं गुळामध्ये, कारण त्याच्यामध्ये आयर्न, फॉलिक ऍसिड सगळं आहे. शेवटी आपण त्याच्यासोबत खोबरं वापरतो. आता ओलं खोबरं, चांगले फॅट्स आहेत त्याच्यामध्ये. ओलं खोबरं खाण्यामुळे आपल्या शरीरात अग्निमंद असतं तेही पचायला व्हायला मदत होते. म्हणजे कोलेस्ट्रॉल होत नाही बरं का. पहिलं डोक्यातनं काढून टाकायचं की ओलं खोबरं खाल्ले की कोलेस्ट्रॉल होणार आहे. आता एखादा डायबेटिक पेशंट असतो, तो म्हणतो की मी उकडीचा मोदक खाऊ का? खा ना, नक्की, तूप घालून खायचंय, कारण हे सगळं कॉम्बिनेशन आहे. शेवटी तुमच्या बरोबर उकडीच्या मोदकासोबत तूप आलं, तुमच्यासोबत तिथे गुळ खोबरं आलंय, तांदळाचं पीठ आहे, हे सगळं मिळून एक पूर्ण अन्न झालेलं आहे. म्हणजे ह्याच्यातनं तुम्हाला बरेच घटक द्रव्य मिळणार आहे जे आरोग्याला चांगले आहेत. आता तूप आहे, अन्न पचनाला चांगलं आहे, कारण अन्न पचन तिकडे सुधारत आहे. आपण नाही का वरणावरती पण तूप वाढतो की नाही, कारण ते शुद्ध मानलं गेलंय. त्या दिवसामध्ये पवित्रता मानली जाते. तूप वाढणं म्हणजे पवित्र राखणं आहे. कुठल्याही वेळेला आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा तूप वाढल्याशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही. देवाला उकडीचे मोदक आवडतात गणपतीला. त्याच्या मागे एक गोष्ट आहे, माहितीये का तुला? नाही, मी आज एक गोष्ट सांगते तुम्हाला, एक लहान गोष्ट आहे की असं एका ग्रंथात वाचलं गेलंय किंवा माझ्या वडिलांनी पण एकदा मला गोष्ट सांगितली होती की एकदा शंकर पार्वती ठरवून अत्री मुनींच्या घरी जेवायला जातात. तिथे जेवायला गेल्यावरती त्यांच्यासोबत बालगणेश आहेच. आता बालगणेशाला जेवायला अनसूया वाढते, पण त्याचं काय पोट भरत नाही. मला अजून हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे, मागत राहतो. अशा वेळेला अनसूया विचार करते की आपण गणपतीला एक मोदक देऊया. उकडीचा मोदक ती तयार करते आणि एक मोदक नेऊन देते. गणपतीला मोदक खाल्ल्याबरोबर एवढा आनंद होतो की त्यावेळेला तो तृप्त होतो, पोट भरून जातं. म्हणजे आतापर्यंत सगळं नैवेद्याचं पानातलं जेवून सुद्धा त्याचं पोट भरलं नाही, त्याला उकडीच्या मोदकाने पोट भरलं म्हणजे तो पूर्ण नाही. आणि त्यामुळे त्यानंतर पार्वतीने असं सांगितलं की गणपतीचं पोट भरलंय, याचा अर्थ आजपासून गणपतीचा आवडता नैवेद्य काय असेल तर उकडीचा मोदक. आणि हे ऐकल्या क्षणी इव्हन आपल्या शंकर बाप्पाला सुद्धा त्यावेळेला असं म्हटलं जातं की 21 त्याला ढेकरा आल्या. त्यामुळे 21 मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची रीत सुरू झाली, असं एका ठिकाणी वाचलं गेलंय. पण ही गोष्ट म्हणून पण छान आहे ना. म्हणजे आपण या गोष्टीमुळे आपल्याला हे समजू शकते की उकडीचा मोदक का बरं गणपतीला आवडतो आणि आपण का बरं खातो तो, कारण तो तृप्त होतो ना. तसंच आपण उकडीचे मोदक खाऊन तृप्त होतो, नाही का? तुम्हीच सांगा बरं की मी पेढ्याचा मोदक दिला का उकडीचा मोदक दिला, कोणता तुम्ही घेणार? उकडीचा. मग उकडीचा मोदक श्रेष्ठ आहे की नाही? म्हणजे उकडीचा मोदक आपण खायलाच पाहिजे गणपतीच्या दिवसात, आणि सगळ्याच दृष्टीने तो खूप चांगला आहे. आता तू सांग, गणपती पूजनानंतर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी आली, हो की नाही? मला ते विचारायचंच होतं तुम्हाला की ऋषी पंचमीला सगळ्या बऱ्याच प्रकारच्या आपण भाज्यांचा नैवेद्य दाखवतो. हो, तर त्याच्याबद्दल पण तुम्ही सांगू शकता का? पूर्वीच्या काळात ऋषी पंचमीला सुद्धा व्रत मानलं जायचं. म्हणजे त्या व्रतानिमित्त ऋषी पंचमीची भाजी केली जायची, जे त्यावेळेला उपवासाला चालायचं. म्हणजे हा पण स्त्रियांचाच व्रत आहे बरं का. या व्रतामध्ये आपण काय करतो, 27 प्रकाराच्या भाज्या वापरतो आणि या दिवसांमध्ये पालेभाज्या व कंदमुळं वापरायला पाहिजे असं सांगतात. कारण पावसाळा झालेला असतो, त्यामुळे रानभाज्या भरपूर असतात आणि ते सगळे आपल्याला वेगवेगळे पोषण देऊन जातात, ज्याच्याने आपली पाचक अग्नी सुधारते आणि पचनाचं प्रमाण चांगलं होतं. त्यामुळे आपण त्या दिवसांमध्ये या वेगळ्या भाज्या, कंदमुळं खायला पाहिजे. आणि त्यामुळे 27 प्रकारच्या भाज्या वापरून ही भाजी केली जाते. मुळात आता खरं सांगू का, 27 प्रकारच्या भाज्या मिळत नाहीच. त्यामुळे आपल्याला जे अवेलेबल आहेत, 11 आहेत, 15 आहेत, त्याप्रमाणे आपण भाजी तयार करतो. पण ही भाजी जरूर खायला पाहिजे, कारण याच्यामुळे आपल्या आरोग्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी हितकर आहे. त्यामुळे ऋषी पंचमीची भाजी हे सुद्धा वैशिष्ट्य आहे गणपतीच्या दिवसात. कारण ही भाजी आपण इतर दिवसांमध्ये करत नाही, पण गणपतीच्या दिवसात आवर्जून ऋषी पंचमीची भाजी खायचीच.
वर्षभरात ती एकाच दिवशी होते. हा, आणि दुसरी गोष्ट माहितीये का, या रानभाज्या वगैरे आपण खातो ना, आपल्या पोटामध्ये जंताचे प्रमाण वाढतात. पावसाळ्याच्या दिवसात आपण बाहेरचं अन्न खातो किंवा पावसाळ्यामध्ये पाणी कधी कधी बाहेरचं प्यायलं जातं, अशामुळे पोटामध्ये जंत होतात. आमदोषाची निर्मिती होते. आमदोष म्हणजे काय, आपण जेवतो ते सगळं अन्न पचतच असं नाही, मग त्यामुळे होणारा जो आमदोष असतो तो सुद्धा पचन व्हायला या सगळ्या भाज्यांनी मदत होते. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण गणेशोत्सव साजरी तर करतोय, पण त्यासोबत आपण आरोग्याची काळजी पण घेतोय. त्यामुळे सर्वांनी गणेशोत्सव उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा करावा, हेच माझं सांगणं आहे. आणि श्रुती सोबत पुढच्या भागात आपण पुन्हा भेटूया. श्रुती आणि मी असंच पुन्हा गप्पा मारणार आहोत. त्यावेळेला आपण गौरी पूजनाबद्दल आणि नैवेद्य कसं वाढावा किंवा नैवेद्य आपण कसं पान वाढतो हे बघूया. धन्यवाद. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.